वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी आणि रोहिणी निघालो शॉपिंगला। रोहिणीवरतीच अजून मी खाली आले। आयुष पाठीमागे लागला होता त्याच्यामुळे ती थांबले, म्हटले पुढे जा, तोपर्यंत मी आले। मी आणि आस्था आलोय। हे बघ, हाय कर, हाय हाय हाय। कसं वाटते पुण्यात? करमते का? करमते? रोज बाहेर जायला पाहिजे पण, हाय की नाही? रोहिणी आली की नाही मग जाणार आहे आम्ही। बघू, आज साड्यांची शॉपिंग करायची म्हणतोय। हा तिथून आलं। वाट बघते अजून रोहिणीची, अजून काय आली नाही ती। तोपर्यंत बसले इथं असताना मी म्हटलं आरोला नाईशला घरीच ठेवावं है ना। आस्ताला फक्त आणली सोबत। लय वेळ का लागत होता? होय का? मी म्हणलं रिक्षाने जायचंय का? हा, छान दिसायला लागली। कॉलेज गर्ल असल्यासारखी दिसते। ह्याला दिदू आम्ही बसलो दोघे इथंच फोटो काढत। फोटो लागले दाखवते। कुठं चाललोय आपण? मला विचारलं कुठं जायचंय, काय काय आणायचंय? मुलचंदला जायचं ना? मुलचंदला निघालं। हा लय मुलचंद। आणि इथं बघू शकता पोहोचलो बघा आम्ही मुलचंदला। पण आस्था झोपली होती नेहमीप्रमाणे। तिला उचलून घेऊन चालत होते मी। हा, झाडाची फांदी अडकली, वायर तुटली नाही वरी। हा ना, सशा झोपली। हा, इकडे छान आहेत, इकडे साड्या ह्या मुलचंद। तारीफ ऐकूनच आलोय। इकडच्या दुकानाची तारीफ लय झाली ऐकायची, पण तुझी तारीफ किती करू असं झाले। एवढी भारी दिसायली। होय होय होय, नाही नाही आता तिथे गेलं होतं घालायचं नाही। हा 2600 छान आहे साडी। हा बघूया का इथंच वर्क मध्ये दिसत तशी तर मी हीच घेऊ शकते। तुला आवडते? आणि आम्हाला दोघींना पण बघता क्षणी ती बाहेर जी लावली होती ना, ती रेड साडी खूप आवडली होती, म्हणून त्यातलेच आम्ही कलर बघत होतो। आणि कलर असं ठीक ठीक वाटत होता, तो रेडच छान दिसत होता। हा वेगवेगळे डिझाईन। पिंक। आणि ही रेड साडी बघा खूप आवडली होती, पण ह्याची प्राइस खूप जरा जास्त सांगत होते। म्हणजे घ्यायला पण काही नाही, घेऊ शकत होतं, पण असं वाटायचं इतके पैसे कशाला घालवायचे त्याला। सूट जास्त छान आहे, मस्त आहे, लाल आहे। फिरून गाडी लाल वरच तुझा फेवरेट लाल। ते ओपन करून बघ की खाली, एकदा ओपन करून बघ एक फक्त, नाही आवडली तर मग रेड आहे आणि हा पिंक, तो जास्त भारी वाटते। हत्ती आहेत, हत्ती। अच्छा, हत्ती आहेत। हा नाही, मोर पण आहेत। मोर, मोर आणि हत्ती कॉम्बिनेशन।
पण ही जास्त छान वाटते. हा तिथल्या बघितल्या साड्या आणि इकडच्या साईडला आलो बघायला आम्ही. म्हटलं इकडं बघूया कशा भेटतायत. सगळ्या अगोदर बघूया परत ठरवूया म्हटलं कोणती घ्यायची ती, म्हणून इकडं बघायला आलोय बघा. डिझायनर मध्ये वर्क मधल्या साड्या. फेवरेट कॉम्बिनेशन. तसं साड्या खूप छान होत्या आणि व्हरायटीज पण खूप होत्या, भरपूर म्हणजे भरपूर. एकदा तुम्हाला बघून आयडिया आलीच असेल. पण असं होतं की आम्ही जशी इमॅजिन केली होती ना तशी अजून तर साडी आम्हाला बघायला भेटली नव्हती. त्याच्यामुळे असं वाटत होतं आणखी बघूया आणखी बघूया. तर बघत होतो आणि त्यांचा स्टाफ पण चांगला होता बरं का. हा पण चोपून बसेल अशी लय कडकड नाही दिसायची. आणि गुलाबी ब्लॅक कॉम्बिनेशन पण छान वाटतं. फिरून गाडी रेड आणि मोरपंखीवर जाते. पहिल्या साडीसारखी सेवा. होय होय ऑलरेडी आहे ना आपल्याकडे. होय होय आस्था झोपल्यामुळे बघायला येईना मला. तू बघ नाही असू दे की बघ तुम्ही किती ते खाली टाकले की परत. हा नाही नाही असू करू का बंद आता बघू. अच्छा ही बघते का ती तीन दाखव आपण पसंत केलेलं. लय मुश्किल जवळ 1-1.5 तासानंतर आम्हाला 3 साड्या पसंत आल्या. ते पण आम्ही पॅटर्न एकच घेतले घरी गेल्यावर ओपन करून. हा मस्त आहे. हा जाऊ दे रिकामा हात चाललो होतो माघारी. मुश्किल तुम्ही दाखवले म्हणून पसंत आले. मग काय चाललं होतं आता सशात झोप झाली तुझी. झोप झाली नाही ते इकडं मला हे समजून आलं. थँक्यू चांगलं दाखवलं सगळं. पैसे देऊन चला. हा म्हणून तर म्हणलं की थँक्यू चांगल्या साड्या दाखवल्या. 1-1.5 तास वरच गेला असं. आणि इथं आता आम्ही बिल करणार आणि जाणार आम्ही. जसं की मी तुम्हाला म्हटलं तुम्ही मला विचारलं ताई तू पेमेंटचं काय केलं. तर हे बघा पेमेंटची माझी खरेदी चालू आहे. अर्धी खरेदी झाली अर्धी परत करायची. तर तेही तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. थांब दिदू झालं आता बिल करून जायचं आपण. हा यूट्यूबचं पेमेंट आहे. तरी पण रोहिणीने मला जशी तिला घ्यायची तशी घेतली नाही साडी. परत अजून जाऊ. आपण महागाईचा स्वस्ताचा प्रश्न नव्हता. पण मी जशी इमॅजिन केली तशी म्हणजे तशी नाही घेतली. तुम्हाला सांगायला काय काय झालं. चला घेतच थांब. हो हो सोड सोड. आस्था थांब बाळा थांब थांब आई बॅग घेऊन येतो.
करून. नाही नाही म्हणत तरी पण घेतलं परत. हा पसंती न झालं तर आम्ही तसंच यायला लागलो होतो रिटर्न. 5 साड्या घेतला. हा तिच्या रोहिणीपाशी बॅग येतात एक तरी माझ्याजवळ आहे. निघालोय घरी आता. पाणीपुरी शोधतोय. हो माहिती ते इथं आहे ना. काय झालं खाते थांबा असता. तुला कमी तिखटवाली सांगितली. हा तुला कमी तिखटवाली सांगितली. ही तिखट आहे जरा. खाऊ का मी थांबतो का आई घ्यायला लागली. कुठं बसूया ग. तेच तर घेते हातानं. तुझं तू घेशील ना ससा. एक हातान प्लेट पकड देतो. एक हातान प्लेट पकड. घेते ती घेते प्लेट पकड फक्त देतो. वाकून खा खा. सशाची फेवरेट नाही ग. गावाकडे असते तशी नाही. होय होय घरी निघायला पण पाऊस चालू झाला. आता किती वाजले. 5:30 5:30 लय वेळ नाही झाला. होय होय आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर काय आम्हाला साड्या ओपन करून दाखवायच्या झाल्याच नाहीत. तर 2-3 दिवसानंतर पुन्हा जेव्हा मी पिको फॉलला साड्या काढल्या होत्या बाहेर तेव्हा मी म्हटलं चला व्लॉगमध्ये दाखवायच्या राहून गेलेले त्याच्यामुळे मग घेतल्या. तर इथं बघा हे ब्ल्यू आणि येल्लोचं जे कॉम्बिनेशन आहे. ही जी साडी ही रोहिणीसाठी घेतलेली बघा. म्हणजे पेमेंटमधून मी तिच्यासाठी घेतले पण तिला हा कलर आवडला म्हणून तिनं हा घेतलेला आहे. हे बघा म्हणजे हे कॉम्बिनेशन तिच्याकडेही नव्हतं आणि माझ्याकडेही नव्हतं तर त्याच्यामुळे तिनं हे घेतलं. पदर पण बघाल तर बघा किती मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. सूत वगैरे एकदम छान आहे त्याचं. आणि बाकी तर मग प्राईसचं तर काय नाही. एकदम छान बजेटमध्ये मस्त घेतलेले. मुलचंदमध्ये खरंच खूप छान साड्या भेटतात आणि प्राईस काय तशी मी तुम्हाला सांगणार नाही आहे त्याची. कारण जाऊ देत काय आता घेतलेलं आहे ना गिफ्ट आहे तर त्याच्यामुळे काय सांगायचं काय असतं त्याला. घेतले त्याची खुशी जास्त असते. आणि इथं बघा ग्रीन कलरची सेम तोच पीस आहे आणि ग्रीन कलरची साडी. तर ग्रीन कलरची मी माझ्यासाठी घेतली होती. सेम दोघींचे पॅटर्न सेम आहेत काहीच फरक नाही आहे. फक्त खूप दिवस झालं मला असा डार्क ग्रीन कलर घ्यायचा होता तर नव्हता म्हणून मी घेतला. आणि हा बघा हा वेगळाच पॅटर्न आहे. हा 3साठी घेतला होता. म्हणजे आज 3साठी दुसरे 2-3 कलर होते आम्ही तिघींसाठी घेतलेले. अजून 3 साड्या पण त्यातनं त्यांच्यासाठी म्हणलं तुम्हाला जी चॉईस होईल त्यात ती घेतीलच म्हणून. पण आम्ही तशी तर आत्तींसाठी म्हणून हा कलर सिलेक्ट केला. आता बघू आत्तींना कोणता आवडतोय. आणि ह्याचा पदर म्हणाल तर एवढा सुरेख आहे ना बघा. खूप छान आहे खूप मस्त आहे. आम्हाला तर भरपूर आवडलं. आणि राहिलेले अर्धा शॉपिंगचा व्लॉग तुम्हाला नंतर परत पाहायला भेटेलच. तर ही आपल्या पेमेंटमधली अर्धी शॉपिंग झाली. तुम्ही खूप दिवस झालं मला विचारलं होतं ना ताई पेमेंटचं काय केलं. तर ही शॉपिंग मला घरच्यांसाठी सगळ्यांना काही ना काही घ्यायचं होतं तर मी खूप सारी शॉपिंग केले. तर तुम्हाला सगळे व्लॉग पाहायला भेटतील. तर आजचा आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजपासून आपले डेली व्लॉग येतील. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असं नेक्स्ट शॉपिंगच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.